नमस्कार, मी शुभांगी सागर नाकाडे आणि म्हणजे पळशीतून मी शुभांगी सागर नाकाडे आणि जाशीतून मी शुभांगी शामराव खाडे पाटील। तर जाशी आणि पळशी ही गावं म्हणजे अगदी कुणाला जर विचारलं तर एक असल्यासारखी आहेत, पण या दोन गावांना जोडणारी नदी पण आहे। तर त्या मानगंगा ही नदी आहे या दोन्ही गावांना जोडणारी। म्हणजे पलीकडे गेलो तर जाशी आणि अलीकडे आलं तर पळशी, अशी ही दोन गाव आहेत। तर म्हणजे माझं जे शिक्षण आहे ते इथंच श्री हनुमान विद्यालय पळशी या ठिकाणी झालं। तर जेव्हा मी शाळेला यायचो म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण श्री हनुमान विद्यालय पळशी येथे झालं। तर जेव्हा आम्ही झाशीतून पळशीला आम्ही जेव्हा शाळेत यायचो तेव्हा काय म्हणजे आमच्याकडे कोणाकडे सायकली वगैरे पण नसायच्या किंवा आम्ही चालतच यायचो। अगदी आमच्या झाशीतून एक 50-60 मुलं तर कंपल्सरी पळशीच्या हायस्कूलमध्ये असायचे। आणि मग तेव्हा काय व्हायचं की पाण्याचा प्रचंड दुष्काळ असायचा, की म्हणजे घरून येताना एक जर बॉटल घेऊन आलो ना तर अगदी नदीच्या पलीकडे आलो की आम्हाला म्हणजे स्टार्टला ती करेंची वस्ती लागते, त्याच्यानंतर मग ती गणूची वस्ती म्हणून लागते। मग तिथून म्हणजे तिथल्या लोकांना पण कधी पाणी नसायचं। आणि मग मी जेव्हा शाळेतून यायची तेव्हा तिथे एक तुकाराम भोजनेंचं घर होतं आणि मग तिथे त्या एक आजी असायच्या। मग त्या आजीला आम्हाला त्या आजीचे पाय दाबावून द्यायचो आम्ही शाळेतून घरी जाताना। आजीचं कुठं केसांना मेहंदी लावून द्यायचो का तर ती आजी आम्हाला नेहमी पाणी द्यायची म्हणून। आणि मग एवढा पाण्याचा दुष्काळ असायचा आणि शाळेत आलं तरी पण तेच अवस्था असायची। आणि पण आता खूप सारा बदल झाला की म्हणजे अगदी जाशी आणि पळशी या दोन्ही गावामध्ये प्रचंड बदल झाला। आणि खरं तर हा बदल म्हणजे एवढा चांगला बदल होण्यासाठी जर कोण म्हणजे एक जो वरद हस्त असतो हा जर कोणाचा असेल तर हा खरंच आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊंचा आहे। आणि हा सगळ्या जनतेने देखील मान्य केलेला आहे, कारण यांच्याशिवाय हे होऊ शकलं नसतं। आणि म्हणजे आज सर अशी अवस्था झाली की ज्या नदीतला चिमणीला पाणी प्यायला नव्हतं, अगदी झाशी आणि पळशी 3 किलोमीटरचं अंतर आम्हाला जेव्हा नदी भरून वाहते ना तेव्हा आम्हाला मुसवडवरून जावं लागतं। म्हणजे आम्ही आता इथं जर बघितलं तर ही माझी लहान बहीण आहे, हिचंही माहेर झाशीचे आणि ही माझी मोठी बहीण आहे, हिचंही माहेर म्हणजे आम्ही तिघी जणी आहे ना, आम्ही झाशीच्या लेकी आहे। आणि म्हणजे तीच म्हणजे आता पण आम्हाला तो म्हणजे अडचण येते की नदी 12 महिने नदी वाहत असते, पण आम्हाला ती अडचण वाटत नाही, आम्हाला तो आनंद वाटतो। कारण की म्हणजे कधीच आम्ही हे पाणी बघितलं नव्हतं आणि अक्षरशः एवढं पाणी आताही देखील जरी गेलं ना तरी पण नदी म्हणजे तुडुंब वाहत असते। आणि खरं तर डॉक्टरांनी पंकजाताईंच्या माध्यमातून बंधाऱ्यांचं वगैरे खूप चांगलं काम केलेलं आहे की म्हणजे ते बंधारे कायमस्वरूपी भरलेलेच असतात। आणि या सगळ्यांचं जर श्रेय कोणाला जातं तर खरंच ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय म्हणजे भाजप या पक्षाला जातं। आणि त्या पक्षाच्या जर हाताला बोटाला धरून जर कोणी कामं करून घेतली असतील तर ते मंत्री महोदयांनी केली। त्याच्या खालोखाल की खरंच म्हणजे राजेंद्र खाडे डॉक्टरांचं हे जे काम आहे ना अगदी उल्लेखनीय काम आहे। आणि खरं तर म्हणजे भाजपला मतदान देण्यासाठी लोकांना दुसरं काहीच नाही बघायला पाहिजे, डोळे बंद करून एकदा त्या मानगंगा नदीकर बघितलं ना तर ती नदी तिथून सुद्धा तुम्हाला सांगेल की बाबा नाही, तुम्ही चुकीचं काही करू नका, तुम्ही भाजपला मतदान करा। कारण की म्हणजे जो सततचा जो दुष्काळग्रस्त झाशी आणि पळशी असेल किंवा मान तालुक्याला जो दुष्काळ हा कलंक होता, तर खरं हे असं काहीच नाहीये। अगदी आता जो दुष्काळ म्हणजे पूर्णपणे नाही झालेला आहे की अगदी आम्ही जेव्हा शाळेला यायचो तेव्हा पूर्ण माळात छावण्या वगैरे बसलेल्या असायच्या। म्हणजे आता आमच्या मुलांना वगैरे त्या तर बघायला मिळणारच नाहीयेत, कारण की म्हणजे पूर्ण चारी बाजूनी पाणी वगैरे झालेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीचं सगळं श्रेय या भाजप सरकारला जातं। आणि ही झाशी असेल पळशी असेल ही जी दोन गाव आहेत की नाही ते आम्ही सगळेजण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी लोक आहोत। म्हणून मी इथं सगळ्या म्हणजे जनतेला मी सगळ्यांना सांगेल की म्हणजे करूया भरपूर मतांची साठवण, प्रत्येकाला येईल गोपीनाथ मुंडेंची आठवण। म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपल्याला जर म्हणजे काही गोष्टी जर म्हणजे पुढ्यानं पिढ्या आपल्या लोक म्हणजे मुलाबाळांना किंवा भविष्यातल्या पिढीला जर सांगायचे असतील ना तर 100% आपण प्रत्येकाने भाजपला मतदान केलं पाहिजे। आणि अच्छे दिन आने वाले हे आणि अजून येणारही आहेत, कारण की म्हणजे अजून पळशीत अच्छे दिन आले नव्हते। तर खरं तर राजेंद्र खाडे डॉक्टरांच्या सानिध्यातनं आणि सगळ्या भाजपाच्या म्हणजे माध्यमातून हे अच्छे दिन 100% येणार आहेत। आणि जो भाजपाचा जो अजेंडा आहे कामाचा की म्हणजे स्त्री भ्रूण हत्या असेल, स्त्री सक्षमीकरण असेल, लेक वाचवा लेक वाढवा असेल, आता खरं तर म्हणजे असं एक काळ होतं की लोकांना मुली नको होत्या। आता मला स्वतःला एक मुलगी आहे, मी अत्यंत नवस करून ती मुलगी मागितली आणि त्या मुलीला म्हणजे त्या मुलीच्या जन्माचं स्वागत जसं आम्ही केलं तसं या भाजप सरकारने पण केलेलं आहे। म्हणजे माझी कन्या सुकन्या असेल, लेक लाडकी असेल, अशा अनेक योजना मुलींसाठी महिलांसाठी बरेच। आणि आता लाडकी बहीण तर सगळीकडे गाजतेच आहे, त्याच्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींना माझं एकच सांगणे की म्हणजे करा कुणाचाही उद्धार, म्हणजे कुणाचा जरी उद्धार केला तरी भाजप शिवाय पर्याय नाहीये। जे मी माझ्या मिस्टरांना पण नेहमी म्हणते की भविष्यात तुम्ही जरी घड्याळ्या चिन्हावर उभं राहिला ना तरी मी तुम्हाला मतदान
मतदान देणार नाही. कारण म्हणजे मला माझं पक्षावर प्रचंड प्रेम आहे का तर आहे. जेव्हा मी लहान होते ना तेव्हा म्हणजे पक्षात तेव्हा म्हणजे एवढी लोक माहित नव्हते, पण पक्ष आणि मुंडे साहेब हे समीकरण खूप हे होतं आणि आम्ही सगळेजण मुंडे साहेबांना मानणारी लोक आहोत आणि मुंडे साहेब आमचं दैवत आहे का तर आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत भाजप पक्ष आहे तोपर्यंत आणि म्हणजे आम्ही सगळेजण भाजप पक्षासोबत असू. त्यामुळे सगळ्या उमेदवारांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी स्वाती संतोष कुमार माळवे. सध्या मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे पळशी या ग्रामपंचायतीमध्ये. आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मी ग्रामपंचायत सदस्य स्वतः असल्यामुळं म्हणजे मी सांगू शकते की आपल्या गावात जो काही विकास वगैरे झालेला आहे तो भाजपच्या माध्यमातून झालेला आहे. तो काय आता जास्त सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक जण सुज्ञ आहे. आता जो आहे त्याच्याही पेक्षा आणखी खूप सारे बदल किंवा आणखी खूप सारा विकास या गावामध्ये होणार आहे. पण कधी आपण विकास करणाऱ्यांना जेव्हा साथ देऊ तेव्हा, आणि हा विकास आपल्या डॉक्टर राजेंद्र खाडे जे आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे. मी फक्त तुम्हा सगळ्यांना एकच आवाहन करते की आता आपल्याला जर आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा असेल तर आपण डॉक्टर राजेंद्र खाडे यांना भरघोस मतांनी विजयी करायला हवं. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.